या मित्रा. त्रैलोक्यात मी भ्रमण करतोय. या त्रैलोक्यात म्हणजे अतल वितल सुतल तलातल महातल आणि पाताळ या सप्त पाताळांपैकी या पाताळापर्यंत माझे येणे झाले का आणि कशासाठी असे तर या पाताळ नगरीचा राजकर्ता राजा कुटिलाक्ष याची भेट घेण्यासाठी मी इथपर्यंत आलोय. मग यावेळी विलंब न करता कुटिलाक्षास भाग देणं हेच योग्य. नारायण अहंकाराचं वादळ गंगावू लागले. मग यावेळी असंच करावं. नारायण एकतर तुम्ही तरी मरा नाही तर मला तरी मारा.
प्रत्येक शब्द कसा विचारपूर्वक उच्चारायचा आहे. निश्चितच. म्हणे म्हणावं. विचारपूर्वकच शब्द वापरतोय. यावेळी मला सांग, या ठिकाणी माझं येणं झालंय, यावेळी तू अगोदर मला एक सांग, काय ते सत्ता कुणाची रे? तुझी, अधिकार कुणाचा? तुझा, मग या राज्य सिंहासनावर कोणी विराजमान व्हावं? मी हा मी. मोठ्या इच्छेने इथपर्यंत आलायस ना? होय. तुला वाटतंय पाताळ भवनाचा राजकर्ता कुटिलाक्ष हा, तुझं स्वागत करेल? होय. विसरून जा. अरे वा. स्वागत होणार नाही. स्वागत होणार नाही. आल्या पावली निघून जायचंय तुला. काय म्हणतोय सुटीला? ज्या वेळी या पाताळ भुवनापर्यंत माझे येणं झालंय ना, त्या वेळी आगळं वेगळं स्वागत तू माझं केलंय. पण आज आगळं वेगळं स्वागत नव्हे ते नव्हे. पण मला सांग रे, आज तुम्ही दोघंच दिसतायत. अरे म्हणे हा, तुमच्या बोलण्याचा अर्थ मी समजू शकलो नाही. माझ्या बोलण्याचा अर्थ एवढाच, लहान असताना दुडू दुडू धावणारी, काका काका म्हणत माझे मागे येणारी. आलं माझ्या लक्षात. हा, नारद मुनी, हा, लहानपणी दुडू दुडू धावणारी आता लहान नाही राहिली. काय म्हणतोय? कलेने ती मोठी झाली. कलेने मोठी अरे होते. नुसती मोठी नाही झाली, हा. तर आता ती उपवास झाली आहे. काय म्हणतोय सुटीला? हो. मग असं असेल तर मला सांग रे, तिच्या काही लग्नाचा विषय? लग्नाचा विषय. पण मला एक सांग, काय ते? स्वर्ग मृत्यू पाताळ हा, या ठिकाणी तिन्ही ठिकाणी भ्रमण करणारा नारद मुनी तू. निश्चितच. मग त्या कुटिलाशी योग साजरा होण्यासाठी योग्य वर तुझ्या बघण्यात कोणी आहे का? या त्रैलोक्याच्या ठिकाणी माझी भ्रमंती. यावेळी या त्रैलोक्यात मी भ्रमण करतोय. निश्चितच माझ्याकडे अनेक वर आहेत. पण मला सांग रे, यावेळी वराचं विचारतोय, पण पहिलं मला कुटिलाला पाहायचंय. बरोबर आहे. वधूला पाहणं साधनाचा वर तेवढंच शोधायचा. शक्य असतं. आणि वधूला जर तुला पाहायचं असेल तर या वेळेला हा राजकर्ता आपल्या भगिनीला हात देतोय. कोण का कुटिले? हा तुझा दादा तुला प्रेमाची हात देतोय. जशी असेल तिथून निघून ये.